बालपणापासूनच शिवाजी महाराजांचे आयुष्य शिस्तीने घडत होते. इतर मुलं खेळण्यात रमलेले असताना शिवबा तलवार चालवण्याचा सराव करत होते, घोडेस्वारी शिकत होते आणि मावळ्यांशी युद्धकलेची चर्चा करत होते. तेव्हा अनेकांना वाटायचं इतकी शिस्त कशाला, पण शिवबांनी कधी तक्रार केली नाही. दररोज ठरलेला वेळ, ठरलेली मेहनत आणि ठरलेला ध्यास. स्वराज्य रायरेश्वराच्या डोंगरावर उभं राहून त्यांनी शपथ घेतली तेव्हा ती केवळ भावना नव्हती, ती वर्षानुवर्ष शिस्तीची तयारी होती. आणि मग एक दिवस तोच शिस्तबद्ध शिवबा छत्रपती शिवाजी महाराज झाला, ज्यांनी मुघल साम्राज्याला आव्हान दिलं, ज्यांनी मोजक्या सैन्यांवर मोठे किल्ले जिंकले. त्यांच्या एका आदेशावर हजारो मावळे प्राण द्यायला तयार झाले. तेव्हा सगळ्यांना कळालं, शिस्त कंटाळवाणी नसते, ती इतिहास घडवते.